आज महाराष्ट्रात जर एखाद्या अधिकाऱ्याची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ते नाव म्हणजेच तुकाराम मुंढे। कारण अनेक वर्षांपासून राजकीय संरक्षणाखाली वाढलेल्या बेसळखोरांविरोधात आणि गुटखा माफियांविरोधात त्यांनी थेट मोर्चा उघड केला। विशेष म्हणजे ही कारवाई फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून केली जात आहे। त्यामुळे आज सामान्य नागरिक त्यांचं थेट कौतुक करताना दिसत आहे, तर दुसरीकडे अनेक मोठे व्यावसायिक आणि माफिया गट अस्वस्थ झाल्याचं चित्र देखील दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज खात असलेलं अन्न म्हणजे पनीर, दूध, दही किंवा मिठाई खरं शुद्ध असते का? अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात भेसळीचा व्यवसाय इतका वाढला होता की लोक नकळत विषच खात होते। पण तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रसाधनाची सूत्रे हातात घेतात राज्यभर बेधडक मोर्चे सुरू केले आणि अनेकांना यापासून हजारो लाखो किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं। गुटखा आणि पान मसाल्यांचे मोठमोठे साठे पकडण्यात आले। यानंतर अचानक बाजारात काही पदार्थांचा तुटवडा जाणू लागला। याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकी वर्ष बाजारात फिरणारा माल किती प्रमाणात संशयास्पद होता ह्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। पण तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी ज्या पद्धतीत कार्य करतात, खरंच महाराष्ट्राला अशा हजारो तुकाराम मुंढेंची गरज आहे। पण खरी गोष्ट इथून सुरू होते, कारण जेव्हा एखादा अधिकारी खरंच काम करायला लागतो तेव्हा त्याला विरोध सुरू होतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना याचं उदाहरण आहे। एका कारवाई दरम्यान गुटखा जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली। सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या, जप्त केलेला माल पळवण्याचा प्रयत्न झाला। प्रश्न असा आहे की जर हा व्यवसाय छोटा असता तर एवढी हिंमत कोणी केली असती का? हे सर्वात महत्त्वाचं आहे। याच घटनेनंतर महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली, तुकाराम मुंढे नेमके कोणत्या हितावर घाव घालत आहे? कारण सामान्य नागरिकांना त्यांच्या कारवाईचा फायदा होत असताना काही लोक मात्र रस्त्यावर उतरून विरोध देखील करताना दिसत आहे। मात्र तुकाराम मुंढे कधी थांबत नाही, तुकाराम कधी संपवता येत नाही, तुकाराम कधी संपत नसतो। त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या विरोधात लोक जरी ॲक्शन घेत असेल तर तुकाराम मुंढेंचं कार्य हे सत्य जनतेसाठी आहे। सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होत आहे, तर तुकाराम मुंढेंच्या विरोधात देखील लोक जात आहे। त्यामुळे आता हा संघर्ष फक्त भेसळयुक्त विरोधात नाही तर राहिलेला नाही, तर प्रामाणिक प्रशासनाच्या विरुद्ध अवैध व्यवस्था अशी बनत चालल्याचं चित्र देखील दिसतंय। मित्रांनो, तुकाराम मुंढे यांचं नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही। गेल्या 2 दशकांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं। प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख कठोर, शिस्तप्रिय आणि तडजोड न करणारा अधिकारी अशीच राहिली आहे। त्यामुळे अनेक वेळा त्यांची बदली झाली, पण एक गोष्ट कायम राहिली, त्यांनी काम करण्याची पद्धत ही कधीच बदलली नाही। आज परिस्थिती अशी निर्माण झाली की राज्यभरातील नागरिक सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या समर्थनात पोस्ट करत आहे। अनेक लोक म्हणत आहे की जर अशा अधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला तर महाराष्ट्रातील भेसळखोरींचं साम्राज्य काही वर्षातच संपुष्टात येऊ शकतं। तर दुसरीकडे काही लोक ही कारवाई डोळ्यात खुपत असल्याचं दिसलं आहे। मात्र या सगळ्यांच्या विरोधामध्ये तुकाराम मुंढे आता थांबत नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता पुढे येत आहे, तुकाराम मुंढे यांची ही मोहीम किती दिवस चालणार? त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळणार का की पूर्वीप्रमाणे दबावाचं राजकारण सुरू होणार? कारण महाराष्ट्राने याआधी सुद्धा अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांना अचानक बदल्यांचा सामना करावा लागला होता। त्यामुळे तुकाराम मुंढे जरी आता ॲक्शन मोडवर दिसत असले तर किती दिवस ते हे कारवाई करू शकणार हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। आज तुकाराम मुंढे एका व्यक्तीचं नाव राहिलेलं नाही तर एका विचाराचं ते प्रतीक बनलेले आहे। असा विचार तो सांगत गेला तर इच्छाशक्ती असेल तर विचार बदलू शकतो, जर प्रामाणिकपणा असेल तर माफियांची झोप उडू शकते आणि जर धाडत असेल तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांना आव्हान देखील दिलं जाऊ शकतं। हे आपण तुकाराम मुंढेंच्या कार्यातून शिकलो। आता पाहायचं इतकंच आहे की महाराष्ट्रातील ही लढाई नेमकी कुठपर्यंत जाते। कारण सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुकाराम मुंढे थांबलेले नाहीत आणि तुकाराम मुंढे थांबणार नाहीत। मात्र भेसळखोरांची धडधड ही चांगलीच वाढलेली आहे। मित्रांनो, तुमच्या मते तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पूर्व पाठिंबा दिला पाहिजेत का? कमेंटमध्ये नक्कीच प्रतिक्रिया लिहा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।